ओके सो बाय बाय दार्जिलिंग. आज आपला 4th डे आहे. ओके आणि आपण दार्जिलिंगवरून आज गँगटॉकला जातोय. सो आय होप आता गँगटॉकला किती थंडी आहे ते बघू. आणि तर दार्जिलिंगला बाय बाय करून आपण निघालोय गँगटॉककडे. आणि टॉय ट्रेनमध्ये तर बसता आलं नाही, पण सकाळीच तिची भेट झाली आणि आपण पुढे निघालो गँगटॉककडे. आणि रस्त्यातच आपल्याला घेरलं आपल्या मित्रांनी. त्यांना थोडं खानापाणी देऊन आपण पुढे प्रवास चालू ठेवला. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. तर व्हिडिओ पूर्ण पहा. गँगटॉकबद्दलची सर्व माहिती ह्या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इकडचे रस्ते पाहून खरंच वाटलं की गँगटॉककडे जाणारा सफर आपला मस्तच होणार आहे. आणि मध्येच लागले आम्हाला चहाचे मळे. मग काय राहिलेला फोटोशूट तेथील नेपाली ड्रेस कोडमध्ये करायचं ठरलं. अभी चालले चाय करायला. चहा गोळा करायला. आता आपण ॲक्च्युअलमधून चाय वेचणार आहोत आणि आपल्यासोबत एक नेपाली घेऊन चाललोय आपण, जे चाय आपल्याला काढून देणार आहे. महाराष्ट्रीयन नेपाळी आता आहे ना. औच आहे कुठे इकडेच जातेस ना आतमध्ये. घरच्यांसाठी आणि मित्रांसाठी चहा घेऊन आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवला. आणि पुढे तेस्ता रिव्हर पार करून आपण पोहोचलो पंजागिरी वॉटरफॉल जवळ. आणि पूर्ण प्लेस प्रॉपर मेंटेन होता. जसं जसं जवळ जात होतो तसं असं पाण्याचा आवाज येत होता आणि एक्साइटमेंट वाढत होती. आता आपण जातोय भाभीच्या देवांना भेटायला. तिचे गॉड भाभी, तुझे गॉड. हा चल भाभी वरती चल, बली देऊया आपण त्याला. भाभीचे गॉड पंजाकरी पाय पड. नमस्कार मित्रांनो, सो आज आपला 5th डे आहे आणि आज आपला प्लेस आहे नथुला पास. आपण आहोत गँगटॉकला आणि तुम्हाला इथून आपला रूमचा व्ह्यू दाखवतो. खरंच सुंदर आहे. हा अभि ओके, समोरच मंदिर आहे. हा समोरच इथे मंदिर आहे आणि ठाकूरबाडी बाप्पा म्हणजे आपला जगन्नाथपुरीचं जो देव आहे, जगन्नाथपुरीचं मंदिर आहे. आणि सर्व विष्णूचे अवतार आणि सर्व गणपती बाप्पा वगैरे. आणि इकडे समोरच हा जो झेंडा दिसतोय तिथून एमजी मार्केट चालू होतोय. आणि सकाळीच बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. MG रोड जवळच आपली टॅक्सी येणार होती.
आणि नथुला पासकडे जातानाच आम्हाला एक लेडी भेटली आणि त्यांनी सजेस्ट केलं की वरती गेल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण तिकडे खूप कमी होतं. सो तर तिकडे कापूर तुम्हाला मदत करेल. तर आम्ही एक कापूरची डब्बी कॅरी केली आणि आमचे पास रेडी होत होते. सो थोडंसं थांबून पुढे नथुला पाससाठी जाण्याचे पास घेऊन आम्ही निघालो नथुला पासकडे. तिकडचं क्लायमेट एकदम मस्तच, मध्येच पावसाची सर येत होती आणि पुढे पास दाखवून आम्ही एंट्री केली नथुला पासमध्ये. आणि रस्त्यात हे झेंडे पाहून आमची उत्सुकता वाढली. तेव्हा ड्रायव्हर काकांनी सांगितलं की इकडे माणूस मेल्यानंतर त्याची आठवण म्हणून त्यांच्या घरातले हे असे फ्लॅग लावतात, जे आपल्याला हिमालयन फ्लॅग दिसतात तेही त्याचाच एक प्रकार आहे. पास खूप थंडी आहे, मागे बघू शकता काही दिसत नाही. आणि पुढे नथुला पासकडे जाताना आपली प्रायव्हेट व्हेकल पूर्ण वरती जात नाही, तुम्हाला तिकडच्या लोकल व्हेकल मधूनच जावं लागतो. सो आम्ही ती येईपर्यंत याक सवारी केली. त्यानंतर मोठ्या जीपमध्ये बसून आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवला. थँक गॉड वरती पोचल्यानंतर क्लायमेट चांगलं होतं. फायनली सूर्य बाहेर आला होता आणि ओपन वातावरण होतं. नथुला पासला आलोय आणि सर्वीकडे त्या अर्धा तास दिलाय, त्याच्यामध्येच बघून यायचं चायना बॉर्डर आणि इंडियन बॉर्डर. खरंच तिकडे गेल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी जाणवत होतं आणि जे लोक वरून येत होते त्यांची अवस्था बघून समजत होतं की हे एवढंसं चढण्यामध्ये सुद्धा खूप दम लागत होता. आणि साठलेल्या बर्फातून चालत जाताना थोडा स्लिपरी पार्ट झाला होता. सो आम्ही फोकसपणे आपला प्रवास चालू ठेवला. आणि वर नथुला पासकडे गेल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर बंदी आहे, तुम्ही व्हिडिओ शूट फोटो काढू शकत नाही, म्हणून तुम्हाला इथूनच दाखवतो. ही जी आहे ती आहे इंडियन बॉर्डर आणि तिकडे ही व्हाईट बिल्डिंग दिसत आहे ती आहे चायना बॉर्डर. आणि तिकडून येतानाच भारतीय सैन्यांकडून हा सर्टिफिकेट भेटतं आपण नथुला पास सर केल्यासाठी. आणि खरंच खाली उतरल्यानंतर अवस्था खूप कठीण होती आणि या छोट्याशा ट्रेकमध्ये कापूरचा खूप मोठा फायदा आपल्याला झाला. आणि मग पुढे थांबून थोडी पेटपूजा केली आणि आपल्या मित्रमैत्रिणींना भेटून निघालो पुढच्या प्लेसकडे. आणि आपला पुढचा प्लेस होता बाबा हरभजन सिंग टेम्पल. आणि असं म्हटलं जातं की हे बाबा म्हणजे हे फौजी अजूनही जिवंत आहेत आणि इकडच्या लोकांची मदत करतात. त्यांच्यासाठी एक रूम आणि एक ऑफिस तिथेच बांधलेलं आहे. असं म्हटलं जातं की ते इथेच राहतात आणि ऑफिसमध्ये अजूनही त्यांचं काम चालू असतं. तुम्ही पाहताय 3:30 वाजलेत तर इकडे सूर्याचं काही नामोनिशाण नाही. खूप थंडी पडलेली असते इकडे. आणि हा थांगू लेक पूर्ण बर्फ झालेला आहे त्याचं. आम्हाला तिथे 2 मिनिटं सुद्धा थांबता आलं नाही. आणि तिकडेच आम्हाला भेटले आपले मराठी सैनिक. त्यांना बाय बाय करून आपण निघालो आपल्या शेवटच्या प्लेसकडे. आणि आपला शेवटचा प्लेस होता हनुमान टोक. आणि रामायणचा इतिहास इकडे पूर्णपणे पाहायला मिळतो.
आणि इकडे आश्चर्याची गोष्ट म्हणजे इकडे आम्हाला पाहायला मिळाली ती इकडे संजीवनी बुटी. सो हॉटेलमध्ये थोडा आराम करून संध्याकाळी आम्ही भेट घेतली भगवान जगन्नाथची. थोडंसं मंदिर एक्सप्लोर केलं आणि बाहेर निघालो MG रोडकडे. आणि त्यांच्याकडची पारंपरिक वेडिंग पद्धत आणि MG रोडला मध्ये गेल्यानंतर खाली स्ट्रीट मार्केट तरी नव्हते, बट मोठमोठी दुकानं होती. सो तिकडे थोडी शॉपिंग केली. आम्ही बॅकपॅक केली रिटर्न मुंबईसाठी. सो मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.